run. मॅकमिलन गोविंद तुमच्याकरता पारितोषिक आलेला आहे मामांकडून. प्रत्येक षटकाराकरता मॅकमिलनला 1000 आहे. प्रत्येक चौकाराकरता 1000 ज्यावेळी तो बॅटिंगला उतरेल. आणि मॅकमिलनने 25 रन केले तर 5000 आणि त्यांची टीम जिंकली तरी सुद्धा 5000. खरोखरच व्हॅलेंटाईन मामा सारखा दुसरा मामा मी अजूनपर्यंत पाहिला नाही. काय ऊर्जा देत आहेत, काय संजीवनी देत आहेत, खेळाडूंना प्रोत्साहन करतायत. खरोखर व्याख्यान जोखी नाव घ्यावं तेवढं कमी आहे. ओ यावेळी काय करते, इम्पॅक्टिंग लाईन स्टंपच्या समोर प्लम LBW विकेट डाऊन. चला बॅटर लवकर या प्लीज. आणि YCB ठाकूर 11 आपण बघतोय. उत्तम चौक हा संघ मैदानात उतरलाय. सध्या सेल्फी स्टँड मध्ये आपण बघतोय बंदर पाखाडी टीमला. या अगोदर वसई कोलीवाडा संघ होता, तो संघ देखील तिकडेच मॅचचा आनंद घेतोय. इकडचा सर्वाधिक चांगला लुक जर कुठे येत असेल ना मॅच पाहताना, एक आहे सेल्फी स्टँड आणि एक आहे पॅव्हिलियन बॉक्स. चला लवकर या स्ट्राईकला बॅटर. स्वर्गीय प्रिन्सली भोईर यांना ट्रिब्यूट केलेली ही स्पर्धा, त्यांच्या नावाची स्पर्धा, त्यांच्या गौरवाची स्पर्धा, त्यांच्या आठवणीची स्पर्धा आणि एकमात्र अशी स्पर्धा जिथे पारितोषिकवर पारितोषिक लावले जातात, संजीवनी दिला जाते, कॅश प्राइज लावलं जाते, ऊर्जा दिली जाते. आणि क्लिंटन यांनी जो विकेट घेतलाय त्या विकेट करता आलाय व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून 1000 रुपये. क्लिंटनच्या पहिल्याच विकेटला 1000 रुपये आलेत. फुलटॉस बॉल वरती ड्राइव्ह केले. बघूया चौकार जातोय, चेंडू सीमा पार येईल. चौकार. चार धावेंची वाढ, फलकावरती धावा आहेत टोटल 5. 3 बॉल 5 धावा. क्लिंटनला 1 विकेट मिळाला, त्यानंतर एक चौकार देखील ठोकलाय, त्याच्यावरती आक्रमण केलंय. व्हॅलेंटाईन मामा अमेरिकेहून हे मॅचचा आनंद घेतात, बक्षिसांचा वर्षाव करतायत, प्राइज लावतायत, ऊर्जा देतायत. कॉमेंटेटर, अंपायर, डीजे वादक सर्व खेळाडूंना इनसाइड आउट ऑन द अप. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू अडवला जाईल. 1 बाउन्स ने गॅदर केले. 2 धावा सध्या कंप्लीट. चांगली फिल्डिंग. लॉंग ऑफला फिल्डर होता तो, जर पाहिला तर डीप पर्यंत गेला होता आणि दोन या धावसंख्येने धावफलक पुढे आलाय 7च्या घरात. प्रिन्सली भोईर स्वर्गीय आपण बघतोय आणि YCBचा एक चांगला मित्र होता. नेहमीच YCB संघाला सपोर्ट करायचा आधारस्तंभ होता आणि बऱ्याचशा आठवणी आहेत मॅकमिलन गोविंद आणि संपूर्ण त्याच्या टीम कडून. म्हणून त्यांनी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलंय, ट्रिब्यूट केलंय आणि ही स्पर्धा त्याच नावाने ऑर्गनाइज केलंय. फुलटॉस बॉल इनसाइड आउट पुन्हा एकदा केलं. ऑन द कव्हरला चेंडू जातोय डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा सध्या कंप्लीट. सिंगल डबल व्हॅल्युएबल क्रिकेट आहे, व्हॅल्युएबल ॲसेट आहे आणि म्हणूनच 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावफलक जर पाहिलं ना
तर धावफलकावरती 9 धावा. आतापर्यंत 5 बॉल 9. एक विकेट घेतलाय क्लिंटनने. 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय. आणखीन विकेट घ्यावे लागतील त्याला. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरचा. भरपूर मजा आली या स्पर्धेमध्ये. कालपासून आज मनोरंजनची भरीव कॅप्सूल म्हणून ही स्पर्धा ओळखली जाईल. थोडासा मिसफील्ड होते. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध चेंडू जातो. रनआउटची संधी. फेकी खराब. बॅकिंगला फिल्डर आहे त्यांनी हा बॉल बॅकअप चांगल्या पद्धतीने केलाय. ओव्हर झाले पहिली आणि पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 11 धावा. जे पारितोषिक लावतायत ना ते स्वर्गीय प्रिन्सली भोईर यांचे मामा व्हॅलेंटाईन मामा. खरोखरच कौतुक करावं लागेल. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. व्हॅलेंटाईन मामा यांचं प्रिन्सली भोईर यांचे मामा. आणि मामा म्हणजे काय तर मी आहे घाबरू नको असा म्हणणारा खरा एकच माणूस तो म्हणजेच मामा. आणि प्रिन्सली भोईर यांचे मामा आपण बघतोय या स्पर्धेमध्ये. व्हॅलेंटाईन मामा जे कॅश प्राइज लावतात, ऊर्जा प्रकट करतायत, या स्पर्धेचा क्रेज वाढवतायत, या स्पर्धेला 4 चांद लावतायत. अमेरिकेहून ते मॅच पाहत आहेत. झोपेची पर्वा न करता ते देखील. स्विचेटचा फटका केला. गॅप शोधलाय पण तो फिल्डर अप्रतिम फिल्डिंग करतोय. मॅकमिलन आतापर्यंत एका हाताने आणि उडी मारतानाच पाहिले बॉल अडवताना. 1 रन कंप्लीट. 1 रनने धावफलक पुढे येईल. संघाची धावसंख्या आहे 12. ज्यावेळी सेकंड इनिंगला मॅकमिलन गोविंद येईल त्याच्या चौकारा षटकारा करता 1025हून अधिक धावा केल्या. 5000 वायसीबी जे ठाकूर 11ने उतरलाय संघ. उत्तन टीम जिंकली तर 5000 प्राइस लावलंय. भरपूर भरीव देणगी, भरीव पारितोषिक. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती आहे मिस्टर भावेश. रन झालेत 12. 1 बॉल 12. ऑफ स्टंपच्या बाहेर आणि अंपायर विचार करतील या बॉलचा. खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग झालेला बॉल. फ्री नो बॉल. येणारा बॉल फ्री हिटचा असणार आहे. नो बॉलचा विचार केला तर आज भरपूर कालपासून जर पाहिल्यानंतर खेळपट्टीच्या बाहेर जास्तीत जास्त नो बॉल याच मैदानावर पडतायत. हा एक रेकॉर्ड आहे बॉलरच्या नावावर. येणारा बॉल आहे फ्री हिटचा बॉल. स्ट्राइकला बॅटर आहे लेफ्ट हँडेड लायमन. लय मन झालंय त्याचं या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग करायचं. लायमनने ड्राईव्ह केलाय. समोरच खेळलाय. लॉंग ऑफला खेळलेला फटका 1 रन देईल. 1 रनची वाढ. फलकावरती धावा आहेत 14. काय प्रेक्षकांची गर्दी राहिले. फक्त व्हॅलेंटाईन मामांना आम्ही मिस करतो. ते जर इथे असते तर अजून 4 चांद लागले असते. जेवढे हे प्रेक्षक आहेत ना त्यांची वाट पाहतात. जेवढे स्पर्धक आहेत ते मॅचची वाट पाहतात, त्यांची वाट पाहतात. आणि जेवढे आयोजक आहेत ते त्यांना मिस करतात. अमेरिकेला आहेत, नाहीतर इथे असते तर त्वरित ते इकडे असते मॅचचा आनंद घेत. स्लॉग हिट करायचा होता आणि एसटी रक्षकाच्या दिशेने चेंडू जातोय. डायरेक्ट हिट झाला. येस डेफिनेटली हवेत राहिलाय बॅट. पंचांचं बोट आकाशामध्ये. रनआउट. मॅकमिलन गोविंदने रनआउट केलाय. पंचांनी इशारा केला. येस डेफिनेटली बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. मॅकमिलनच्या नावावर विकेट जाईल.
रायनल इतूर या टीम मध्ये खेळत नाही आहे, परंतु मामांच्या माहितीसाठी की रायनल इतूर एक बेस्ट बॉलर आहे, कंटिन्यू टुर्नामेंट खेळतोय आणि मोठमोठ्या ओपनच्या टुर्नामेंट तो खेळतोय. तो इंजरीने त्रस्त आहे आणि लवकरच तो देखील कमबॅक करेल. एक महिन्याचा अवधी दिलाय. मला वाटतं 1 महिन्यानंतर क्रिकेट समाप्त होईल. टेनिस बॉल रबर बॉल मध्ये त्यांची ग्रँड एंट्री असणार आहे. धमाका दाखवेलच रायनल इतूर. सध्या मॅचला एन्जॉय करतोय. उलट दिशेने खेळायचा होता. डॉट बॉल येतोय. या अगोदर मॅकमिलन गोविंदने डायरेक्ट हिट मारला, रनआउट केला आणि त्यानंतर डॉट बॉल. रन्स स्थिरावल्यात. 14 रन्स 4 बॉल. थँक्यू डीजे. डीजे देखील एक्साइटमेंट झाले डीजे मध्ये. प्रत्येक डॉट बॉलला देखील जातोय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. थोडासा स्पीड होते. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही. 1 रनने धावफलक पुढे येईल 15च्या घरामध्ये. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. स्वर्गीय प्रिन्सली भोईर यांच्या नावावर असलेली ही स्पर्धा मेमोरियल ट्रॉफी आणि प्रिन्सली भोईर यांचे मामाश्री आपण बघतोय व्हॅलेंटाईन मामा या स्पर्धेला 4 चान लावतायत. ड्राईव्ह केलाय. मिडॉनच्या दिशेने चेंडू जातोय आणि 1 रन सध्या कंप्लीट. 1 या रनने फलकावरती जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 16 धावा 2 ओव्हर. आणि प्रेक्षकांनी ही गोष्ट लक्ष देऊन ऐकायची आहे. जो रनआउट केला होता मॅकमिलन गोविंद याने, त्याच्याकरता आल्यात 5,000 रुपये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ते रनआउट करता. मॅकमिलन गोविंद 5,000 रुपयाचा मानकरी ठरलाय. प्रिन्सली भोईर यांचे मामा व्हॅलेंटाईन यांनी 5,000 रुपयाचा कॅश प्राईज त्यांना देण्यात आलंय. मॅकमिलन तुमच्याकरता 5,000 रुपये आल्यात. यावेळी बॉलिंग मार्क वरती मॅकमिलन आलाय. मला वाटते कॅश प्राईज त्याच्याकरता असेलच. विकेट करता डॉट बॉल आलाय. सध्या तरी डॉट बॉल आलाय. बघूया मॅकमिलन गोविंद आहे प्राऊड ऑफ उत्तम चौक. अजून एक डॉट. काय गोलंदाजी करतोय. सध्या तरी ऑफ कटरचा मारा केलाय. ऑफ ब्रेकचा मारा. इन स्विंग. 2 बॉल डॉट. बॅटर प्रेशर मध्ये. आज जर पाहिलं तर ठाकूर 11 उत्तन या नावाने उत्तन चौकचा संघ मैदानाच्या आतमध्ये जो YCB या नावाने जास्त खेळत असतो. NP स्पोर्ट उत्तन या नावाने हा संघ खेळत असतो. 16 रन. हो चांगला बॉल आहे. चांगला फटका आहे. 1 रन. फिल्डिंग खराब 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 खराब. चौकार. नाराज आहे. लेझी एफर्ट कारण की हा बॉल 1 रन पेक्षा जास्त आलं असतं. 20 रन. पुढचा बॉल अपील केली होती. विकेट मिसिंग बॉल आणि तेच पहिला डॉट बॉल. 4 बॉल 1 चौकार आलाय. तो देखील मिसफिल्डचा. काय गोलंदाजी करतोय मॅकमिलन गोविंद. जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली ऍज अ बॉलर म्हणून. थोडासा लांब ठेवलाय. विकेट जाण्याची दाट शक्यता. कट एंड बॉल. फॉलो थ्रू मध्ये झेल घेतलाय. मॅकमिलन गोविंदच्या नावावर राहील विकेट.
माय पायती स्वप्न रंगीतं का आईला उंदा जर म्हातारपण काठी. थँक्यू डीजे. विकेट गेला आहे आणि धावा स्थिरवल्यात 5 बॉल 20 रन. आणि मॅकमिलन गोविन याच्या विकेट करता देखील आल्यात 5,000 रुपये. टाळ्या झाल्या पाहिजे मॅकमिलन करता. काय गोलंदाजी करतोय. नितीन वारे या ठिकाणी आल्यात आणि टीमचे ओनर ठाकूर साहेब देखील या ठिकाणी आल्यात. त्यांना विनंती करेन की या आमच्या मुख्य मंचावरती. आतापर्यंत पाहिलं तर मॅकमिलनला रनआउटला 5,000, विकेटला 5,000, आतापर्यंत 10,000 रुपयाचा मानकरी ठरलाय. अजून पिक्चर बाकी आहे. 3 ओव्हर 21 रन. घेऊया एक ब्रेक. त्याचे वचन माईचे त्या डोंगरान संती सदैव सुख न दुःख. थँक्यू डीजे. स्वर्गीय प्रिन्सली भोईर यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम मॅकमिलन गोविन आणि त्यांची संपूर्ण टीम करते. किंग ऑफ व्हेकल म्हणून त्यांना ओळखलं जायचं. प्रिया ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून ऑफर ठेवण्यात आले या स्पर्धेकरता. कुठेही भारतभर तुम्ही भ्रमण करा, भारतामध्ये कुठेही जा, प्रिया ट्रॅव्हल्स तुमच्या सेवेकरता तत्पर आहे. आणि चांगली फॅसिलिटी कमी दरामध्ये तुम्हाला प्रिया टूर्स अँड ट्रॅव्हल कडून चांगली संधी आहे की कुठे फिरायला जायचं असेल, कुठे आउट ऑफ जायचं असेल तर प्रिया ट्रॅव्हल यांचे संपर्क साधा. या ठिकाणी नितीनजी वारे साहेबांचं शुभागमन होत आहे. दिलदार व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व, दर्जेदार व्यक्तिमत्व, NP स्पोर्टचे सर्व नितीनजी वारे साहेबांचं झालंय शुभागमन. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित होता ज्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. वेलकम ठाकूर जी, आपका तह दिल से स्वागत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेचं प्राइज आहे 30,000 रुपये. परंतु जर पाहिलं ना तर आतापर्यंत लाखापेक्षा वरती कॅश प्राइज लागल्यात. काल 55,000 टोटल इन्कम, आजच्या पहिल्या मॅचला 10,000 आणि इतर पारितोषिक चालू आहेत. आणि या मॅच मध्ये पाहिलं तर मॅकमिलन गोविन एकटा 10,000 रुपये आतापर्यंत मानकरी ठरलाय. त्याने कॅच घेतली, त्याने बॅटिंग केली तर इतर पारितोषिक वेगळे असतील. क्लिंटन माल्याला देखील 1,000 रुपये आतापर्यंत. चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील आपण करणार आहोत. बघूया सर्व टीमचे प्रतिनिधी किंवा कॅप्टन आमच्या मंचावरती या. लाईव्ह चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकला जाईल. 22 धावा आडव्या बॅटने स्वीप करायचं होतं. फिल्डर आहे. व्हॉट अ फिल्डिंग. काय फिल्डर सेट केलाय. अजयने टिपलाय हा झेल. बॅक टू द पेव्हिलियन. विकेट डाऊन. मातीला मिळतं संसारी फुलांचे बागन काटे जैसे वाटेन येतन सपनांची त्यांची त्या मदन. थँक्यू. जसे व्हॅलेंटाईन मामा आहेत ना तसं नितीनजी वारे साहेब देखील तसंच व्यक्तिमत्व आहे. इथे असलेल्या कॉमेंटेटर अंपायर्सला ते नेहमीच ऊर्जा देत असतात आणि इथे मॅचचा आनंद ते देखील घेत आहेत. विकेटला आल्यात 1,000 रुपये. या गोलंदाजा करता देखील टाळ्या झाल्या पाहिजे. स्वरूप करता आल्यात 1,000. प्रिन्सली यांचे मामा व्हॅलेंटाईन मामा जे अमेरिकेहून मॅचचा आनंद घेत आहेत. बक्षिसांची खैरात मालामाल. म्हणून टेनिस क्रिकेट आहे ना तिथे खेळाडूंकरता चांगले संजीवनी आहे, चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि चांगला मान सन्मान होताना दिसतोय या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचं मी नाव जिथे जाईन तिथे घेईन. ओ दांडी दांडी आणि दांडी. गोल. विकेट डाऊन. सपना ऐशीच ते रंगेल ती दोघांजून. सपना ऐशीच ते रंगेल ती वराडून
स्वरूप दाखवते आपलं असली रूप. फुलटॉस बॉल बॅटरने मिस केला आणि त्याच्याकरता पुन्हा एकदा आले 1000 रुपये. रन्स आहेत 22, बॉल झाले 3. हॅट्रिक वरती आलाय गोलंदाज. एस मॅकमिलन. हॅट्रिकला आहे का काय? चिट्ट्यांचा ड्रॉ आपण टाकणार आहोत. सध्या हॅट्रिक वरती आलाय स्वरूप. काय हॅट्रिक होईल? चेंडू हवेत खेळलाय. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध फाईनला जातोय. टर्न अँड ट्विस्ट होतोय. तिथून येईल 2 धाबा. 2 या धावसंख्येने धावफलक 24. 5000 रुपये होते खरोखरच हॅट्रिक करता, परंतु हॅट्रिक हुकली गेले. 4 बॉल 24 रन. जिंकलेल्या टीमचे कॅप्टन या चिट्ट्यांचा ड्रॉप पाहण्याकरता. 2 बॉल शिल्लक. ओ हो, व्हॉट अ स्ट्रोक. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सिक्सर. व्हॉट अ शॉट. लॉंगेस्ट हाय अँड हँडसम षटकार. 6 धावेंकरता धावफलक 30. यानंतर लगेच चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकला जाईल. कोण कॅप्टन असेल किंवा नसेल, आयोजक चिठ्ठ्या टाकतील. चिठ्ठ्या इकडेच उडवल्या जातील. ऑन स्क्रीन, ऑन कॅमेरा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलं. मिड विकेटला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. फेकी ॲक्युरेट. फिल्डिंग चांगली. 1 रन आणि रनआउट. 31 रन झाले. 32चं आव्हान. कॅमेरामॅननी कॅमेरा फिरवायचा आहे. नितीन वारे साहेब त्या ठिकाणी आहेत. प्रतीक कतवार आहेत. ठाकूर साहेब आहेत. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकतोय. 5 चिठ्ठ्या आहेत. सिंपल रूल आहेत. पहिल्या 2-2 चिठ्ठ्या उचलल्या जातील आणि 1 चिठ्ठी असेल बायला. ठाकूर साहेब 2 चिठ्ठ्या उचलतायत. वारे साहेब 2 चिठ्ठ्या उचलतायत. 1 चिठ्ठी बायवाली आहेत. चला पहिला मॅच आहे बंदर पाखाडे आणि बाटे बंदर. टॉसला येतील दोन्ही कॅप्टन. पहिला मॅच. दुसरा मॅच आपण बघणार आहोत. ठाकूर साहेबांकडे आहे विनर टीम आणि त्यांच्या अपोजिट असणार आहे वसई कोलीवाडा. जिंकेल तो वसई कोलीवाड्याशी 2 हात खेळेल दुसऱ्या राऊंड मध्ये. आणि बाय आहे प्रभाकर मित्र मंडल गोडदेव. नितीन वारेंनी चिठ्ठी काढली आहे. म्हणजे गोडदेवचे ते समर्थक आहे. गोडदेवचे पॅकर आहेत आणि गोडदेव टीमला बाय आहे. अभिनंदन. आणि एक उत्कृष्ट गोलंदाज, अष्टपैलू नेतृत्व. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण करतोय. श्री गणेश बंदर पाखाडे या नावाने उतरलाय आज. भाटे बंदर आणि श्री गणेश बंदर पाखाडी. श्री गणेश विरार यांनी स्पॉन्सर केलेला बंदर पाखाडीचा संघ आहे. विवेक आहेत या ठिकाणी कॅप्टन. बाटे बंदर या ना कॅप्टन. टॉस आपण करतोय. स्मॅक्यू कोणाच्या हस्ते टॉस केला जाईल? नितीन वारे साहेबांच्या शुभ हस्ते. मॅकमिलन गोविंद पुढचा मॅच किती ओव्हरचा असेल ही माहिती देखील देतील, कारण की जवळजवळ 6 मॅच पेंडिंग आहेत. मॅकमिलन येस किती ओव्हरचा मॅच? नेक्स्ट मॅच. चला 2-2 ओव्हरचा मॅच आहे. पहिला मॅच तुम्हाला 4-4 ओव्हर दिला. टाइमपास भरपूर झालाय. घड्याळामध्ये 5 वाजत आले आणि 1 हाफ क्लिअर नाही झालाय. यायचंय बाटे बंदर. बंदर पाकाडे आणि बाटे बंदर. बंदर हे नाव कॉमन असणार आहे या दोन्ही टीम मध्ये.
बाटे बंदरचा कॅप्टन प्लीज येऊ द्या. आता तर आपण पाहिलंय मॅकमिलनला बॉलर आणि विकेट किपिंग करताना. बॅटिंग मध्ये देखील पारितोषिक आहे त्याला. प्रत्येक चौकार षटकाराकरता 1000. 25 रन केले तर 5000. टीम जिंकली तर 5000. बाटे बंदर या ठिकाणी आहे. सूचना अशी आहे की 2 ओव्हर मॅच, पॉवर प्ले कोणताही नाही. श्री गणेश विरार बंदर पाखाडी हेड असा कॉल. टेल आला आहे आणि बाटे बंदर फक्त आपण डिसिजन कळवा. आम्ही पहिलं बॉलिंग करणार. बॉलिंग करायचं आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. मॅच चालू आहे म्हणून जास्त प्रतिक्रिया नसतील. नितीन वारे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे बाटे बंदर. वॉन्ट टॉस अँड चूज टू बोल फास्ट. थँक्यू कॅमेरामॅन विकास स्पोर्ट. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आयाज शेख सर जॉईंट आहेत. थँक्यू. अजून एक माहिती आलंय की आमच्यापर्यंत जो षटकार ठोकला होता ना शेवटचा, म्हणजे 5व्या बॉल वरती, रोहित तुमच्याकरता देखील आहेत 500 रुपये. प्रत्येक खेळाडू आहे जो कलाकार आहे. नवीन बॉल द्यायचा आहे आणि त्या कलेला, त्या टॅलेंटला, त्या टॅलेंटची कदर केली जाते. असे एकमेव मामा आहेत जे प्रिन्सली भोईर यांचे मामाश्री आहेत, ज्यांचं नाव आहे व्हॅलेंटाईन मामा, जे राहतात अमेरिकेला. अमेरिकेला सकाळ झाली होती, म्हणजे आपण इथे ज्यावेळी 10-11 वाजता येतो ना, तिथे 1 आणि 2 वाजलेला होता सकाळचा. तेव्हापासून मॅच पाहतायत, तेव्हापासून पारितोषिक लावतायत आणि तेव्हापासून नॉन स्टॉप मॅचला एन्जॉय करतायत. म्हणून असा एकमात्र व्यक्तिमत्व असतो जो सदैव आपल्या पाठीशी असतो आणि या स्पर्धेच्या पाठीशी आहेत मामा प्रिन्सली भोईर यांचे व्हॅलेंटाईन मामा. कौतुक करावं तितकं कमी. चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व, चांगलं वक्तृत्व आणि चांगलं दातृत्व त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. थँक्यू व्हॅलेंटाईन मामा. खूप खूप धन्यवाद असेल तुमचं. असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही असंच मी सांगेन. बिल्कुल. एक दानशूर व्यक्ति जो इस टूर्नामेंट के लिए पूरा पार्टिसिपेट उनकी फैमिली द्वारा दी गई है. इस टूर्नामेंट ऑर्गेनाइज के लिए प्रिंसली भोईर मेमोरियल ट्रॉफी पूरी फैमिली का सपोर्ट है. और खासकर वैलेंटाइन मामा जो अमेरिका से इस मैच का लुत्फ उठा रहे हैं, आनंद उठा रहे हैं. इस वक्त वहाँ रात के शायद मेरे ख्याल से सुबह के 4 या 5 बज रहे होंगे. अभी तक उस मैच का आनंद ले रहे हैं. स्ट्राइक पे विपुल माल्या, नॉन स्ट्राइक पे मैकमिलन गोविंद. हर एक छक्के के लिए वेलिंगटन मामा की तरफ से 1000 रुपया, हर चौके के लिए भी 1000 रुपया मैकमिलन गोविंद के लिए. और वहीं 25 रन बनाते हैं तो 5000 और टीम जीतती है तो भी 5000. स्ट्राइक पे विपुल और गेंदबाजी के लिए रोहित. सलामी गेंदबाज, सलामी बल्लेबाज स्ट्राइक पे विपुल, गेंदबाजी रोहित. पहली गेंद से हल्के हाथों से खेला है. वहां एक मौका बन सकता था, अगर हाथ में गेंद आ जाती तो शायद स्टंप्स पे डायरेक्ट हिट होता. तो यहाँ विपुल माल्या को पिविलियन के रास्ते जाना पड़ सकता था. स्ट्राइकला आलाय मॅकमिलन गोविंद. प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार 1000 रुपये. 25 रन केले तर 5000 रुपये. टीम जिंकली तर 5000 रुपये. प्राऊड ऑफ उत्तम त्याला म्हटलं जाते. षटकार किंग त्याला म्हटलं जाते. जहां मॅटर बडे वहां मॅकमिलन खडे. आणि त्याने ठोकलाय. बघूया पंच इशारा करतील. लेट्स सी अंपायर सिग्नल. पंच माप काढतील, निरीक्षण करतील. प्रसन्न भोईर सर. आलाय मॅकमिलनच्या बॅट मधून पहिला वार, पहिला चौकार. 1000 रुपये देणारा चौकार. डीजे
देखिए पहली गेंद फेस कर रहे थे और पहली गेंद पे वो आक्रामक मोड में आते हुए मैकमिलन गोविंद, जिनका ये होम ग्राउंड है, और आते ही अपना खाता 4 रनों के साथ खोलते हुए फिर एक बार रोहित मैकमिलन गोविंद के लिए इस गेंद को क्रॉस बैटर स्ट्रोक्स खेलना चाहते थे डीप स्क्वेयर के पास। ये ओवर थ्रो होता हुआ जहां जले पे नमक छिड़कता हुआ गेंद दनदनाते हुए बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए, और 1 रन जब दौड़ के निकाला था ओवर थ्रो की वजह से ये 5 रन का इशारा आया है एम्पायर द्वारा, लेग बाइस का इशारा। नोकरीला बापू शिक परतू सोडून आयला गारांची धंद्यान एक कडवा आल्यानंतर भाऊक होण्यासारखं वाटते। ज्यावेळी प्रिन्सली दादा बोटीवरती बाहेर कामाला होते आणि तिथून त्यांना कॉल आला होता की त्यांचे पिताश्री जे आहेत वडील ते आजारी होते, त्वरित कॉल आला, तिकडची सर्व कामं टाकून ते इकडे आले आपल्या वडिलांना पाहण्याकरता, आणि त्यांचा जो व्यवसाय होता त्यांनी सांगितलं की इतर पुढचे जी गोष्ट आहे पुढचा व्यवसाय मी बघेन, तुम्ही आराम करा। ओ हा बॉल अपील केली होती आणि ते 1 रन कंप्लीट लेग बाईटच्या माध्यमातून। आणि जर पाहिलं तर तिकडे ज्यावेळी प्रिन्सली भोईर जॉबला होते तिथे त्यांना 1 लाखाहून अधिक पगार होता, परंतु त्यांनी पगार इम्पॉर्टंट समजला नाही, पैशाला व्हॅल्यू दिला नाही, आपल्या वडिलांना व्हॅल्यू दिली आणि ते इथे आले। एक बसनी सुरुवात केली होती प्रिया ट्रॅव्हलच्या माध्यमातून, त्यानंतर 5 बस झाल्या, इनोवा झाल्या, अनेक साऱ्या गाड्या झाल्या, आणि आज त्यांना किंग ऑफ व्हेकल म्हटलं जाते। त्यांचा बॅनर तुम्ही मागे पाहू शकता। हा हसरा चेहरा या स्पर्धेमध्ये आठवणींना उजाळा देतोय। 1 रननी 5 बॉल 12 धावा। और बिल्कुल पहला ही ओवर चल रहा है और पहली ओवर में अब 12 रन बन चुके हैं, और रोहित गेंदबाजी के लिए स्ट्राइक पे विपुल एक घातक बल्लेबाज, कदमों का इस्तेमाल और इसे खेल दिया है लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, एक टिप्पा खाते हुए बाउंड्री लाइन के बाहर, रन मिलेंगे 4। त्याची डोल्याला एकाच्या 5 बशी केल्या जलपंतच झालं काही काल 9 वर्षाचा असत उमरला मोटरसायकल चालवायला शिकला माणसाचा आजार थापटरला तैशीस गायींची माहिती त्याला। नक्कीच अजून एक उल्लेख केलाय की प्रत्येक गाडीची त्यांना चांगली माहिती, रायडर होते आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक दौरे केले, अनेक ट्रॅव्हल्स केले, अनेक टूर्स अँड ट्रॅव्हल बाहेर ते गेलेत, पण कधी एक टक्कर देखील त्यांच्या गाडीने दुसऱ्या गाडीला दिले नाही, असे परफेक्ट रायडर होते। आणि बाईकचा त्यांना भरपूर शौक होता, आणि जर कुठलीही गाडी त्यांना दिली ना तर कमी अवधीमध्ये ते दुरुस्त करून द्यायचं, एखाद्या इंजिनियरला फेल करतील अशी त्यांची ख्याती होती। आठवणीतले स्वर्गीय प्रिन्सली भोईर दादांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा। मॅकमिलन गोविंद यांनी ठोकलाय लॉंगेस्ट चौकार। मारावला अपघात नाही का तो केला रस्त्याने अशी अपघात झालेला। क्या बढ़िया स्ट्रोक था, पहले ही ऑफ स्टंप पे सफल होके खड़े थे कि गेंदबाज को जानबूझ के वहां दिखाए स्टंप्स अपने, और गेंदबाज को मजबूर किया कि वो गेंद स्टंप्स पे करे, नहीं तो कहीं कहीं गेंदबाज काफी चालाक रहते हैं, जहां बॉडी लाइन रहती वहां गेंदे करते हैं। बढ़िया गेंद वेरिएशन को यूज किया, उंगलियां फेरी, विकेट कीपर से मिस होते हुए ये 22 का इशारा आते हुए 2 रन डिक्लेरेशन जोन में गेंद जाते हुए अच्छा कमबैक मैं कहूंगा गेंदबाज का। पहली गेंद फुल टॉस खाने के बाद बढ़िया गुड लेंथ पे या 2 धावा 22च्या आहेत मला वाटते, यस 22च्या 2 धावा आहेत। जुना बॉल द्यायचा आहे, रन्स येत आहेत। मॅकमिलनच्या नावावर 2 चौकार आल्यात या मॅच मध्ये, आणि तो सध्या चांगली बॅटिंग करतोय, जवळ बॅटिंग करताना 2000 आणि जेव्हा गोलंदाजी आणि फिल्डिंग करत होता
त्यावेळी 10,000 रुपये आले टोटल. 12,000 झालेत. काल एकाने 15,000 कमवलेत. ओ यावेळी सॉफ्ट हँडने फाईन केलायच होतं. आतमध्ये बॉल अडवलाय. डॉट बॉल जाईल. डॉट बॉलने जर पाहिलं तर धावफलकावरती 21 धावा. जिंकायला 32चं आव्हान आहे. अजूनही 11 पाहिजे. बिल्कुल स्ट्राइक पे है मैकमिलन गोविंद, जिनको ये ग्राउंड काफ़ी रास आता है. यहाँ ऐसी बड़ी बड़ी पारियाँ खेली है उन्होंने. इसके पहले भी टूर्नामेंट्स में यहाँ अर्धशतकीय पारी देखने मिली थी. थोड़ी सी ऑफ स्टंप के काफ़ी बाहर थी, उसे खेल दिया. पॉइंट की तरफ गेंद जा रही है. डीप बैकवर्ड पॉइंट के पास देखना है. दौड़ के रन निकालना है. अगर थोड़ी सी, अगर मेरे ख्याल से और डीप बैकवर्ड पॉइंट पे होता तो ये 4 रन बटोर सकते थे. 2 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा. इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए. 11 रनों की जरूरत है. फिर एक बार गेंद को खेलना चाहते थे, गेंद बल्ले पे आई नहीं. कहीं ना कहीं ये एज लगता हुआ और गेंद जाते हुए डीप मिड विकेट के पास. 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा. इसे 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट होते हुए विपुल माल्या जैसा बल्लेबाज अब आते हुए स्ट्राइक पे. अब देखना है कदमों का इस्तेमाल करके खेलने की कोशिश. गेंद बल्ले पे आई नहीं. फिर एक बार इनसाइड एज लगते हुए गेंद जाते हुए शॉर्ट फाइन लेग पे. 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है यहाँ 26 रन बिना कोई विकेट के नुकसान पे. 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की जरूरत है. 6 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए. 12 गेंदें बची है और देखना है विपुल माल्या स्ट्राइक पे किस गेंदबाज को आमंत्रित करते हैं. बघूया. बॉलिंग मार्क वरती आला आहे मिस्टर कृषी. 6ची गरज आहे टीमला जिंकण्याकरता. म्हणजे 25 धावा मॅकमिलनच्या होणार नाहीत, नाहीतर 5,000 रुपये असते. परंतु आतापर्यंत त्यांनी जी बॅटिंग केले, इम्प्रेस टाकलाय, इम्पॅक्ट टाकलाय. याच ग्राउंड पासून मॅकमिलनने सुरुवात केली होती आणि आज एक मोठा प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर विकेट जाईल का तर नाही. 1 रन कंप्लीट होईल का? झालेला आहे. 1 रनने धावफलक 27. अवघ्या 5 धावसंख्येची गरज. परंतु मॅकमिलन 5 धावे करता एखादा चौकार, एखादा षटकार टोकून देखील जास्तीत जास्त मालामाल होणारा हा दुसरा खेळाडू ठरू शकतो. बघूया पुढचा बॉल. यावेळी मॅकमिलन गोविंदने चेंडूला उडवले. चेंडू जातोय सीमारेषी पार. हाय अँड हँडसम येईल. मॅच फिनिश करणारा दर्जेदार षटकार. कॉंग्रॅच्युलेशन ठाकूर 11 उत्तम टीम. थँक्यू. टॉस देखील झालाय. लगेच आपण रेडी राहायचं आहे आणि मॅकमिलन गोविंद करता टाळ्या वाजवायचा. दुसरा असा खेळाडूने आजच्या दिवसातला पहिला खेळाडू ज्याच्या नावावर आहे 13,000 रुपये. या स्पर्धेमधला दुसरा असा खेळाडू आणि आजच्या दिवसातला पहिला असा खेळाडू ज्याने कमावल्यात 13,000 रुपये. आणि त्यांच्या टीमला देखील असणार आहे 5,000 रुपये. अभिनंदन. क्लिंटन 1000. त्यानंतर जर पाहिला स्वरूप 2,000 आणि मॅकमिलन 13,000. चलिए फील्ड. रोहित 500 घेऊन जा. फिल्डिंग लावून घ्यायचं लगेच प्लीज. भाटेबंदर बॉयज वक्त को